भाजपच्या लोकांना सोशल मीडियावर नेपाळच्या संदर्भात बोलायला बंदी घातली, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? कारण नेपाळमध्ये जे उघड झालंय ते आपल्या देशात होऊ नये. कोणी असलं तर शेवटी नेपाळमधलं जो उद्रेक आहे तो, आणि नेपाळ आमचा भाऊच, कसा सांस्कृतिकदृष्ट्या भाऊ आहे. ब्राह्मणांचं वर्चस्व आहे, वर्णव्यवस्था आहे, आणि मग ती जर पायदळी तुडवायची असेल किंवा वर्णव्यवस्थेला गाडून टाकल्याशिवाय, मी कालच पोस्ट टाकलेली आहे की वर्णव्यवस्था गाडून टाकून माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म असेल तरच आमचा विकास होतो. तुम्ही धर्म तुमच्या घरात पाळा ना, हा धर्म राजकारणात येता कामा नये. तेच तिथं झालेलं आहे. आता आपण त्यांचे पंतप्रधानांची नावं जर बघितली तर जास्तीत जास्त त्यातले ब्राह्मण आहेत. दुसरी गोष्ट, ब्राह्मण का नकोत? सत्तेवरच्या ब्राह्मणांना संवेदना नाहीत. त्यांना संवेदना का नसतात? तर त्यांना माहिती आहे की आम्ही काही गुन्हा केला, तपास यंत्रणा आमची आहे, न्याय यंत्रणा आमची आहे. आता जे 18 बॉम्बस्फोट उघड झालेत ते कुणी केले? सगळे संघ परिवाराने केले. आणि तरी संघ परिवार आम्ही शाळात बोलले परवा ना, की हिंदू अतिरेकी असू शकत नाही. अरे तू स्वतः काय, तुला तडीपार का व्हावं लागलं? तर हे जेव्हा हे स्वतः असं आणतात, मोदी काय आहे? तुम्ही जर जस्टिस कृष्णा आहे, जस्टिस सावंत, जस्टिस सुरेशचा रिपोर्ट घेतला, त्यांनी आयोग नेमला होता चिस्ता शेटलवाड, आणि त्याच्यात जनता आयोग होता तो, त्यांनी चौकशी केली. 2 महिने सावंत साहेब तिथे राहिले. तो जो मंत्री मारला त्यांचा पंड्या, हिरेन पंड्या, त्याची 3 वाजता रात्री साक्ष घेतली ते. आणि सावंतांनी त्यांना विचारलं की तुला भीती नाही वाटत का? तर तो म्हणला भीती तर वाटते, पण माझं कॉन्शियस, माझं जागा आहे म्हणून मी आलो साक्ष द्यायला. मारला ना तो त्याच्यानंतर. तर प्रश्न त्यावेळेस आयोगाने काय रिकमेंड केलं? आयोगाने असं रिकमेंड केलं होतं की हे मोदी आणि त्यांची गँग यांना मास मर्डरमध्ये प्रॉसिक्यूट केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, यांच्या लाईफ टाईम मध्ये यांना कुठलंही संविधानिक पद देता कामा नये. असं आमच्या देशातले टॉप जजेस नव्हते, ते जगात त्यांची ख्याती होती. सावंत जागतिक प्रेस असोसिएशनचे 6 वर्ष अध्यक्ष होते. कृष्णायरची तर आणखी ख्याती वेगळी आहे. तेव्हा अशा जजेसने जेव्हा हे रिकमेंडेशन केलं, त्याच्यानंतर मी स्वतः साक्षीदार आहे, मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदीने सावंतांना एक मोठं पत्र लिहिलं की तुमचं देशाच्या कामी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आम्ही बसलो होतो, तसं मोठा लिफाफा आला. सावंत म्हणले मी उघडणार पण नाही, बघणार पण नाही. त्यांनी बघितलं नाही. आम्ही ते पत्र घेऊन आलो आमच्या घरी. मोदी केरळात गेले, किंवा केरळातच तिथे कृष्णायरला भेटले. ते कृष्णायर 101 वर्षाचे होते, आशीर्वाद दिले मोदीला. म्हणून सावंतांनी ते पत्र बघितलं नाही. मुद्दा सांगण्याचा काय आहे, ती यांची ही चाल आहे की जसं काय आपलं काही झालंच नाही, आणि मग ज्यांनी रिकमेंडेशन केलं त्यांनाच मग सांगायला मोकळे, बघा तिथं आम्हाला असे आशीर्वाद देतात. तर ही जी ब्राह्मणवादी चाल आहे, तुम्ही जर हिटलरचा इतिहास वाचलात मला कळेल की तो असं म्हणतो की लढाई करून मी चुकलो. ज्या पद्धतीने आर्यांनी भारतीयांचा मेंदू सडवला आणि कायम आर्यांनी भारतावर कंट्रोल केलं, त्याच पद्धतीने मी पण करू शकलो असतो, पण तो वेळ गेली होती. तेव्हा आता नेपाळची आपली तुलना करायची झाली तर दोन्हीमध्ये वर्णव्यवस्था आहे, वर्णवर्चस्व आहे, बहुजन समाज आहे. श्रीमंत गरिबाची दरी 2014 पूर्वी इतकी नव्हती, कधी नव्हती ती झाली. आमचे सर्व सार्वजनिक मुद्दे विकले. का विकले? तुम्हाला संपत्तीचं काय करायचं? सार्वजनिक मुद्दे म्हणजे आमची संपत्ती. बाबासाहेबांनी संविधानाची सुरुवात केली ती आम्ही भारताचे लोक अशी केलेली आहे, आणि ती करण्याचा उद्देश ती संविधानाची सुरुवात काय असावी याच्यावर संविधान समितीत चर्चा झाली. कोणी म्हणलं ओम गणपती नमः, आर्यवर्त, अशा प्रकारचे निर्णय सुझाव आले. तेव्हा बाबासाहेबांनी त्याच्यावर मतदान घेतलं, आणि आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याची हमी देतो. आम्हीच आम्हाला दिलेली हमी आहे, आणि त्यात सर्वात महत्वाची हमी आहे बंधुत्व. दोन्ही राष्ट्रात बंधुत्व नाही. बंधुत्वाला हे शिवत नाहीत, हे शिवाशिवेला शिवतात.
त्यामुळं हे दोन्ही राष्ट्राचं हे साम्य आहे आणि दोन्हीमध्ये उद्रेक होणं साहजिक आहे. आमची लोकसंख्या मोठी आहे. देशाच्या या कोपऱ्याला काय चाललं ते दुसऱ्या कोपऱ्याला कळतं, कारण मीडिया 100% यांचा आहे. सगळ्या संविधानिक संस्था 100% यांच्या आहेत आणि त्यामुळं आमचं कारभार कोण घेणार? मी तर असं म्हणत असतो नेहमी की आपल्या देशाचे आयबी आहे ते देशाचे कान, नाक आणि डोळे आहेत. कान आणि डोळे आहेत. त्या आयबीचा प्रमुख एक भाऊ आणि आरएसएसचा प्रमुख दुसरा भाऊ. म्हणजे आरएसएसने केलेल्या ऍक्टिव्हिटीज आयबी प्राईम मिनिस्टरला दररोज आयबीला 5 मिनिटं द्यावीच लागतात, 15 मिनिटं द्यावी लागतात. ते काय देऊन उपयोग आहे? जरी एक भाऊच त्यांचा हे आहे आणि आता ते वैद्य दुसरा भाऊ, तिसरा भाऊ असेल, नावा भाऊ असेल, मिलिटरी प्रमुख, त्याने इन्फॉर्मेशन दिली इंदिराजींना की सुवर्ण मंदिरात मोठा शस्त्रास्त्र साठा आहे. इन्फॉर्मेशन कोण देणार? आयबीएन मिलिटरी. आणि तो जर आपण घेतला नाही किंवा त्याच्यावर हल्ला केला नाही सुवर्ण मंदिरावर, तर ते खलिस्तानची मागणी करणार, आपण त्याला रोखू शकत नाही. असं जर मिलिटरीचा प्रमुख म्हणत असेल, आयबीचा प्रमुख म्हणत असेल, तर पंतप्रधानांनी काय करावं? त्यांनी सांगितलं करा हल्ला. हल्ला झाल्यानंतर मॅडम जेव्हा गेल्या आणि बघितलं तर शस्त्राचा साठा नव्हता. अतिरेकी होते 4-2 विथ गन्स, तिथं होते, तर सगळ्यांना माहिती होतं. ते मॅडमला जाणीव झाली की फसवणूक झाली. त्यानंतर बघा नॅशनल स्पिरिट कसं असतं की त्यांना सांगितलं की तुम्ही आता शीख अतिरेकी ठेवू नका. मॅडम म्हणलं नाही, मी त्यांनाच ठेवणार. ऐकलं नाही, शेवटी शिखाच्या हातून त्यांचा खून झाला. गांधी फॅमिली संपल्याशिवाय हिंदू राष्ट्र करता येत नाही हे त्यांना माहिती. पण दुसरा एक मुद्दा असा ओघाने तुम्ही बोललात की मी राहुलला पण बोललो, तुला हे कधी मारू शकतात आणि तो कसं कुठे घुसतो. आता त्याच्याबद्दल बोम काय, हा सिक्युरिटी फ्लाउट करतो. सिक्युरिटी फ्लाउट करतो तुम्ही, सरकार आहे, तुमचं सरकार आहे. राहुल कुठेही जगात गेला तर आपल्या सरकारला मिनिट टू मिनिट इन्फॉर्मेशन आहे. परंतु राहुल सिक्युरिटी फ्लाउट करतो म्हणजे ह्याला जबाबदारीतून बाहेर जायचं की तो करतो म्हणून झालं. काय तुझं फर्स्ट? मोदी शहाच्या संदर्भात तुम्ही ओघाने बोललात की त्यांच्याविषयी एका आयोगाने रिकमेंडेशन केलं होतं. त्या रिकमेंडेशनच्या पुढे काय झालं? काहीच झालं नाही. म्हणजे त्यावेळच्या काँग्रेसचा मुख्य म्हणजे ऍडवायझर अहमद पटेल, मोदीचा मित्र, किंवा आजही काँग्रेसमध्ये आरएसएसचे स्लीपिंग सेल आहेत. म्हणजे काय, तर त्यांनी सगळ्यांनी मोदीला प्रोटेक्शन दिलं. नाहीतर मोदी आज शहा काय, मोदी काय, जेलमध्ये असतो. हे राहुल गांधींना किंवा काँग्रेसमधल्या काही लोकांना माहिती नाही. राहुलची माझे स्वतःचे परिचय आहे राहुलचा. काँग्रेसच राहुल बरोबर नाहीत. काँग्रेस म्हणजे मी आता हे फार मॅडम सोनिया, राहुल यांची स्वतः चर्चा केली, ते म्हणजे आम्ही जेलमध्ये आहोत. वी आर सराउंडेड बाय सायकोफन्स. आम्ही त्यांच्याबरोबर चालताना माझी त्यांची जे 1 to 1 मीटिंग झाली तेव्हा मी त्याला म्हटलं की अरे हे तुझे बाजूचे लोक तुझे नाहीत. म्हणलं मला माहिती आहे. त्यांनी काय करावं? एक ऍट ए स्ट्रोक तुम्ही कशी सगळ्यांना. मी म्हणलो होतं की तू राहुल काँग्रेस काढ, जसं मॅडमने इंदिरा काँग्रेस काढली होती. तो म्हणला ती वेळ आता नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या वडिलाला एलटीटीच्याकडे पाठवायचं. कोण पाठवतं? नॅशनल ऍडवायझर. नॅशनल ऍडवायझर कोण होता? नारायणन किंवा जो कोणी असेल तो आरएसएसचा. त्यामुळं तुमचं सरकार कोण चालवतं? जे तुम्ही स्पेशली बहुजनांचे आपल्या पोरं म्हणतात की काँग्रेस आणि बीजेपी एकाच नाण्याचे 2 बाजू. चुकीचं आहे. का चुकीचं आहे? तुम्ही आतापर्यंत काँग्रेसचा अनुभव घेतला, त्यांना जनाची मनाची लाज तरी होती हो. यांना लाजच नाही, बेशर्मी. आणि त्या बेशर्मीपणाचं कळस आहे सध्या. काय बोलतात मोदी? कोणाला म्हणतात जर्सी गाय, कोणाला म्हणतात विधवा, कोणाला म्हणतात 50 कोटीची गर्लफ्रेंड. आणि आई, स्वतःच्या आई, त्या सगळ्या दुसऱ्यांच्या आई नाहीत, त्या चौधरीला, रेणुका चौधरीला ते शूर्पणखा म्हणले पार्लमेंटमध्ये. शूर्पणखा दुसऱ्यांच्या आई नाहीत आणि तुमची आई आहे फक्त. आणि मग त्यांनी तो व्हिडिओ काढला आता एक ते जो चर्चेत आहे. आणि मग काय राहुल बद्दल, राहुलने आता त्या राहुलच्या स्टेजवर कोणी शिवाय दिलेले नाहीत. राहुल आणि तो तेजस्वी बाहेर गेल्यानंतर काय मागे झाले असेल. आणि त्याचं पण रिपोर्टिंग असं आहे की तो पुरी बीजेपीचाच होता.
मोदीच्या आईवरून जो कोणी शिवी दिली, हे कल्चर काही राहुलचं नाही आणि तो देणारच नाही. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये खोटं उठवायचं, मी माणसं टोपीवून ओळखतो, ही काही चांगली लक्षण आहे. तुमचं मंगळसूत्र चोरलं जाईल, तुमची गाय म्हैस चोरली जाईल, तुमचं घरातलं सगळं चोरून वाटलं जाईल. म्हणजे काय समाजवादाची भाषा करणारा काँग्रेस, ही समाजवादाची यांची ही व्याख्या. अत्यंत अनपढ आमचा प्राईम मिनिस्टर आहे. नंबर 1चा ढोंगी आहे, क्रूर आहे, कपटी आहे आणि त्याला कुठल्या तरी सत्ता सोडायची नाही. त्यामुळे सत्ता म्हणून तुम्ही आता कोणतरी विचारलं की पण मोदीचं काय होणार? मोदी अशी सहसा सत्ता सोडणार नाही. मिलिटरी पॉवर आणेल, प्रेसिडेंट त्यांचेच आहेत. ते काय मोदी करतील? आता आम्ही सगळे काय करत होतो 2013 पासून ईव्हीएमच्या विरुद्ध भांडत होतो. त्यांनी मतदार यादच बदलले. फ्लोटिंग वोटिंग केलं 1 कोटीचं. जिथे इलेक्शन तिथे वोटर. बोलला तो केरळाचा हे की आम्ही त्यांचा एक तिथे खासदार आहे, त्या मतदारसंघात आम्ही काश्मीरमधले लोक आणून ठेवले आणि आम्ही पाहिजे ते काश्मीरचे लोक घेऊन जातो. 1 वर्ष अगोदर त्यांची नोंद करतो. आता जर असं करत असतील तर कोण यांना रोखू शकतं, सत्तेवरून कसं काढू शकतं? आणि हे जर करायचं असेल तर आम्ही सगळ्यांनी, मी सांगतो तो मंत्र आहे, पोलिसला भिता कामा नये, मरणाला भिता कामा नये आणि जेलला भिता कामा नये. तरच तुम्ही हे करू शकता, नाही तर होणार नाही. पण दुसरं एक असं होतं सर, की आता एवढा उद्रेक नेपाळमध्ये आता आपण पाहतोय, संसद जाळली, कोर्ट जाळलेलं आहे, सगळं झालेलं आहे. या गोष्टीकडे वास्तवदर्शन न पाहता आता भारतातून काही आवाज उठतोय, की तिथे राजेशाही लागू झाली पाहिजे. त्याच्याकडे तुम्ही कोणत्या अँगल? कोण कोण म्हणतंय? तर हेच म्हणतात, संगीच म्हणतात. आणि आपल्याकडे कोणाला माहितीये, आम्ही तिथे जाऊन आलो बऱ्याच वेळा, म्हणून त्या सरकारकडे विमान पण नव्हतं. आम्ही त्यांना एका कार्यक्रमाला घेऊन गेलो होतो. माझ्या मित्राचं कॉलेज होतं, मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला.